नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात। आज उद्धव ठाकरे आणि भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी मत चोरीवरून जे आहे त्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी नक्की काय आरोप लावलेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सरकार जेनझीला घाबरलंय का? निवडणूक आयोग कुणाची नोकरी करते हे हळूहळू लक्षात येते। उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावर निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली आरोप करत आशिष शेलारांकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन। सत्याच्या मोर्चा विरोधात आशिष शेलारांच्या पत्रकार परिषदेत लावले तो व्हिडिओ। नाना पटोले, संदीप क्षीरसागर, वरुण सरदेसाईंसह अनेक मतदारसंघांमधील आकडेवारी सांगत मत चोरीचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। उद्धव ठाकरेंनी डिवचलं, शेलारांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं। फडणवीस शेलारांमध्ये काहीतरी विनसल्याची शंका ठाकरेंकडून व्यक्त। तुमचे खासदार चुकीच्या यादीवर निवडून आले असतील तर त्यावर बोला, बावनकुळेंचे ठाकरेंना आव्हान। तर लांगून चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहीत, बावनकुळेंचं उत्तर। आशिष शेलारांनी आपल्याच नेत्यांच्या विरोधात धाडस केलं, नक्की काहीतरी बिनसलं आहे। भाजपामध्ये सगळं आलबेल नसल्याची ठाकरेंकडून शंका उपस्थित। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघात 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलारांचा गंभीर आरोप। मवियाच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। आशिष शेलारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, मोदी शहांवरही नकळत आरोप केले। उद्धव ठाकरेंकडून शेलारांचं कौतुक। तर आमच्या आरोपांवरती विश्वास नाही तर शेलारांनी दिलेल्या माहितीला तरी जागा। ठाकरेंचा फडणवीसांना आभार। कोणाचं मतदान झालं याची यादी ग्रामपंचायती बाहेर का लावत नाही? आशिष शेलारांचा आरोपांवरून माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांचा सवाल। मताचा घोळ 1%, ईव्हीएमचा घोळ 99% आहे। उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। साकोली मतदारसंघात मुस्लिमांची संख्या नाही। आशिष शेलारांनी हवेत फेकणं बंद करावं। आमच्या प्रश्नाला निवडणूक आयोगानं उत्तर द्यायचं आहे, भाजपनं उत्तर द्यायचं नाही। नाना पटोलेंचा शेलारांवर पलटवार।